जिगरी दोस्त त्याला विश्वासात घेऊन प्रथम गोळी झाडली, नंतर त्याचा मृतदेह निर्जन स्थळी नेऊन पेटवला. तिथली राख पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकली. तोच मित्र बेपत्ता असल्याचे भासवून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमवेत पायपीट करण्याचे नाटकही केले. काळ उलटला, खुनाची योजना फत्ते झाली. मात्र जिगरी दोस्तच्या यारीने झोपच उडवली. बडबड वाढली आणि खुनाला वाचा फुटली. सुतावरून स्वर्ग काढणे या म्हणीचा प्रत्यय आणून देणारे काम पोलिसांनी केले आणि खुनातील संशयितांना शिक्षा झाली. सांगली पोलिसांच्या कामगिरीला उंचीवर नेऊन ठेवणारे हे खून प्रकरण सांगलीतलेच. सन 2016 मधली ही घटना. मिरच्यांचा खून खूप चर्चेत आलेला. कोणी केला याचा सुगावाच नव्हता. पोलिसांनी पुन्हा पुन्हा त्या नापीक आणि दुर्लक्षित शेतातील जळीत जागेवरच्या उरल्या सुरल्या राख मिश्रित मातीची चाळण करणे सुरू केले. एक दिवशी चाळणीत एक दात हाताला लागला. त्या दाताला होती कॅप. त्या कॅपवर काहीतरी क्रमांक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी निश्वास टाकला. तपासाला गती आली. मृताची ओळख पटली आणि मग खुनाच्या मागावर पोलीस निघाले. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. मात्र तपास दिला स्थानिक गुन्हे अन्वेषाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बिरोबा नरळे आणि पथकाकडे तपासाची सूत्रे आली. पहिल्यांदा दोस्तांचीच यादी काढली. कोण कोणाशी किती वेळा बोलले, त्यांच्यापैकी मृताच्या संपर्कात कोण किती वेळा आले, त्यांचे अखेरचे लोकेशन कुठे आणि किती वाजता होते, मृत व्यक्ती कधीपासून बेपत्ता होता, या संपूर्ण घटना क्रमांकाचे धागे जुळवून पोलिसांनी खुनाला वाचा फोडली.